नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं एकलव्य निवासी हॉस्टेलमध्ये मनपूर्वक स्वागत. आम्ही गेली 11 वर्षापासून सातत्यानं ग्रामीण भागातील विद्यार्थी घडवण्याचं नांदेड शहरामध्ये काम करत आहोत. जर पाहायला गेलं तर नवीन 2026-27 मध्ये नवीन प्रवेश प्रक्रिया देखील चालू झालेली आहे. आज दिनांक 12 तारीख आहे आणि विद्यार्थी चा प्रवेश देणं चालू झाले. विद्यार्थी राहण्यासाठी देखील आलेले आहेत. मला एक संपूर्ण पालकांना आवाहन करायचं आहे की आपल्या एकलव्य निवासी हॉस्टेलमध्ये राहण्याची, जेवणाची आणि क्लासेसची दर्जेदार सोय आहेच. त्याच वेळेस अनेक वेळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाटतं की नांदेड शहरात जायचं तर नेमका कसा खर्च आहे, काही नाही. परंतु आम्हीही ग्रामीण भागातून शिक्षण घेतल्यामुळं, आम्हाला या सगळ्या गोष्टी जाणीव असल्या कारणामुळं आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अतिशय योग्य दरामध्ये, ज्यामध्ये राहणं होईल, जेवण होईल, क्लासेस होतील, त्याच्या शाळेचं ॲडमिशन होईल, या सगळ्या गोष्टीचं आम्ही परफेक्ट नियोजन करून विद्यार्थी घडवण्याचं काम करतोय. जर पाहायला गेलं तर गेली 11 वर्षामध्ये अनेक विद्यार्थी 10वीला आले, मध्यंतरी बऱ्याच वेगवेगळ्या परीक्षा असतील, या सर्व परीक्षेमध्ये यशस्वी देखील घडले. त्यासोबत IM असेल, ISO असेल, स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सैनिक स्कूल असेल, वेगवेगळ्या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एकलव्य निवासी हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांचे गरुड झेप आहे. एकंदर पाहायला गेलं तर ही प्रशस्त हवेशीर बिल्डिंग आहे. त्यासोबतच प्रत्येक विद्यार्थ्याकडे प्रामाणिकपणे वैयक्तिक लक्ष दिलं जातं. त्यासोबतच दररोज घरगुती नाश्ता असेल, दर्जेदार जेवण असेल, या सगळ्याच गोष्टी आहेत. त्यासोबतच नीट IIT फाउंडेशन सहित संपूर्ण विषयाचे क्लासेस देखील घेत असतो. प्रत्येक वर्गाचा वेगळा क्लास असेल, त्यामध्ये प्रत्येक विषयाला वेगळा शिक्षक असेल आणि प्रत्येक शिक्षक असं आमच्याकडे आहेत की वैयक्तिक प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांची तयारी करून घेणारे शिक्षक असल्यामुळं विद्यार्थी हा सर्व गुणसंपन्न विद्यार्थी व्हायला वेळ लागणार नाही. कारण की जर पाहायला गेलं तर विद्यार्थी क्लासमध्ये होतात, शाळेमध्ये होतात, या ठिकाणी अभ्यास देखील आम्ही तशाच प्रकारचा करून घेतो. दररोज नेमका किती अभ्यास करतात, काही नाही, यासाठी दर रविवारी परीक्षा असतात आणि दर रविवारी झालेल्या परीक्षेच्या बुधवारपर्यंत पालकांच्या मोबाईलवर मेसेज देखील जातोय. आता सांगायचं म्हणजे गेल्या वेळेस देखील ॲडमिशन 15 तारखेनंतर फुल झाले, बऱ्याच वेळेस ॲडमिशन मिळाले नाहीत. परंतु जर आपल्या पाल्यानं किंवा आपल्या जवळच्या कोणत्या पाल्यानं जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्की एकलव्य निवासी हॉस्टेल नमस्कार चौक नांदेड प्राध्यापक गणेश शिंदे यांना अवश्य संपर्क साधा, भेट घ्या. आणि यासोबत आपलं तर झालंच, परंतु जर आपल्या पाल्यांना, कारण की आता शिक्षण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या पाल्यांना बाकी देखील कुठे ठेवायचं असेल तर नक्की कळवा. लागेल ते तुमच्यासाठी मी सदैव तुमच्या सेवेमध्ये आहे. सहकार्य सातत्यानं माझं असेल. आणि नक्की आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं घडवा, कारण की जर आपली सगळी संपत्ती जी आहे ही सगळी आपली संतती आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये, आपल्या पाल्यांना घडवण्यामध्ये कुठलीही अडचण आली नाही पाहिजे. सातत्यानं त्यांच्याकडे अभ्यास करून घ्या. आमच्याकडे असेल तर आमची जबाबदारी जी आहे आम्ही करूनच घेतो. त्यासोबतच बाहेर देखील कुठे विद्यार्थी आपले जात असतील, कुठे राहत असतील, त्यांचं देखील करून अभ्यास चांगला करून घ्या. तुमचा जर तुमचा मुलगा जर चांगला बनला तर बघायचं काम नाही. भविष्यामध्ये 7 पिढ्या स्ट्रॉंग बनतील, सक्षम बनतील, अशी तयारी या शिक्षणामध्ये आहे. त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे आणि हा आपला हक्क आहे. आपण शिक्षण घेतलं पाहिजे. एकलव्य निवासी हॉस्टेलमध्ये 2री ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना राहण्याची, जेवणाची आणि क्लासेसची दर्जेदार सोय आहे. यासाठी संपर्क 99